बोदवड जिजाऊ नगरात गणगण गणात बोते नामाच्या गजरात गजानन महाराजांचा दरवर्षीप्रमाणे अखंड पारायण सोहळा काशीनाथ मोरे यांच्या राहत्या घरी संपन्न झाला। जिजाऊ नगरीतील गजानन महाराजांच्या भाविक भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। भाविकांनी उपस्थित राहून गजानन महाराजांच्या नामाच्या गजरात गणगण गणात बोते, अभिषेक, आरती, पालखी, पारायण संपन्न झाले। तसेच प्रसादाचा आस्वाद घेत धार्मिक अशा वातावरणात अखंड पारायण सोहळा जिजाऊ नगरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ज्या महाराज श्री संत गजानन महाराजांच्या श्रद्धेपोटी अनेक भाविक शेगाव नगरीत जात असतात, तसंच बोदवडला देखील श्री संत गजानन महाराजांचं मंदिर स्थापनेच्या निमित्ताने सामूहिक 101 पारायणाचं आयोजन आमचे मार्गदर्शक श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन या ठिकाणी महाराजांची प्रतिष्ठापना झाली। गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी गजानन भक्त परिवार पायीवारीच्या निमित्ताने देखील महाराजांच्या चरणांशी लीन होत असतो। सामूहिक उपासनेचं महत्त्व जाणून सामूहिक उपासनेतून मन जोडून माणसं जोडून एक व्यापक असा भक्त परिवार या ठिकाणी उभा राहावा या उद्देशाने बोदवड तालुक्यामध्ये नवे बोदवड शहरामध्ये देखील सामूहिक पारायण होत असतात। त्याचाच एक भाग म्हणजे आमचे गजानन भक्त परिवाराचे सदस्य मोरे सर यांच्याकडे आज सामूहिक पारायणाच्या निमित्ताने सामूहिक पारायणाची सांगता आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या पारायणाच्या निमित्ताने महाराजांच्या चरणी अखंड आमच्या भक्त परिवाराला नवे आमच्या तालुक्याला जिल्ह्याला महाराजांचे कृपा आशीर्वाद अखंड प्राप्त हो। या जिल्ह्यावर सदैव महाराजांची कृपा दृष्टी असो याच उदात्त हेतून गजानन भक्त परिवार या पारायणाचं आयोजन करत असतो। जय जय। आराध्य दैवत अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज शेगाव निवासी आणि अनेकांची या खानदेशात तसंच पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये श्रद्धा आहे, परंतु त्यातली त्यात खानदेशवासियांची खूप श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धाळूपैकी मी एक सामान्य श्रद्धाळू आहे। तर आम्ही अशी छोटे मोठे पारायण घरी करत असतो, परंतु एक असा विचार आला की सामूहिक पारायण करावं। आम्ही 3 दिवसाचं सामूहिक पारायण आमच्या घरी म्हणजे बोदवड जिजाऊ नगर वरंगा रोड येथे आम्ही साजरं केलं आणि त्याची आज सांगता आहे। त्यानिमित्तानं आमच्या घरी उपस्थित श्री अनंत कुलकर्णी, विनोद भाऊ पाडर आणि आपले गजानन महाराज मंदिराचे मुख्य सेवेकरी गरजेचं आहे हे उपस्थित झाले। त्यांनी या सोहळ्यास खूपच म्हणजे शोभा आणली, तर त्यानिमित्ताने हा सोहळा केला आणि आम्ही आमच्या परीने सामूहिक प्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे। आणि हे करण्यामागचं कारण म्हणजे थोडी म्हणजे आमची श्रद्धा आणि आजपर्यंत आमचं जे काही चांगलं झालं, माझ्या मुलाला नोकरी लागली, आम्हाला आरोग्य मिळालं, आम्हाला सर्व काही झालं ते गजानन महाराजांमुळेच झालं आणि याच्यापुढे पण आम्हाला असंच आरोग्य, आयुष्य, आयुरारोग्य मिळेल अशी आमची म्हणजे आकांक्षा आहे आणि परमेश्वर ती आमची आकांक्षा गजानन महाराज पूर्ण करतात। त्यानिमित्तानं आम्ही या आयोजन केलेलं आहे आणि सर्वांनी जी उपस्थिती दिली त्या सर्वांचा मी आभार। नगर इथले रहिवासी तथा आमचे मार्गदर्शक मोरे साहेब यांनी इथं 3 दिवसापासून श्री संत गजानन महाराज यांचं पारायण सुरू केलं होतं। त्यामागचा उद्देश असाच होता की येणारा हंगाम शेतकऱ्यांना चांगला लावा, बळीराजा सुखी राहावा, सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदावा आणि मनशांती लावावी हा त्यामागचा उद्देश। आज त्याची समाप्ती आहे। त्या समाप्तीनिमित्त ते महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। सर्व महाप्रसादाचा लाभ सर्वांना घेत आहे आणि गजानन महाराज अशीच सर्वांवर कृपा ठेवतील अशी महाराष्ट्र TV 24 साठी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव।